नमस्कार. मी मिलिंद पगारे. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर इन्सर्ट करणे आणि फॉर्मॅट करणे. मागच्या कार्यशाळेत आपण टेक्स्ट इन्सर्ट करून फॉर्मॅट करण्याचे पर्याय बघितले होते. चला तर आपण पिक्चर कशा प्रकारे इन्सर्ट करता येईल ते बघूया. आपल्या मोबाईलमध्ये जर एखादं चित्र असेल तर ते आपल्याला ब्लूटूथच्या माध्यमातून लॅपटॉप वरती ट्रान्सफर करता येईल. त्यासाठी आपण आपल्या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ चालू करूया. त्यानंतर हे जे ब्लूटूथचं चिन्ह आपल्याला टास्कबार मध्ये दिसतंय यावर क्लिक करून रिसीव्ह अ फाईल यावर क्लिक करू. आपण आपल्या मोबाईल मधून हे चित्र लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करूया. त्यासाठी आपल्याला या चिन्हावरती क्लिक करायचं आहे, सेंडच्या चिन्हावर. त्यानंतर इथे आपल्याला ब्लूटूथ दिसेल, त्यावर आपण क्लिक करूया. आपलं ब्लूटूथ ऑन नसेल तर आपल्याला ते ऑन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उपलब्ध डिव्हाइसेस दिसतील. आपण लॅपटॉप यावर क्लिक करूया. या ठिकाणी डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये आपली फाईल ट्रान्सफर झालेली आहे. आपण फिनिशवर क्लिक करूया आणि डॉक्युमेंट्समध्ये बघूया आपली फाईल ट्रान्सफर झाली की नाही. या ठिकाणी आपली फाईल ट्रान्सफर झालेली आहे. आपण मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये फाईल ट्रान्सफरसाठी दुसरा पर्याय बघूया. त्यासाठी आपल्याला USB केबल मोबाईलला जोडायची आहे आणि आपला मोबाईल आपण लॅपटॉपला जोडतोय. USB केबल जोडल्याबरोबर आपल्याला एक्सप्लोरर मध्ये मोबाईल जोडलेला दिसतोय. या ठिकाणी आपण बघू शकता Redmi Note 5 Pro मोबाईल जोडलेला आहे. आपल्या मोबाईलवर या ठिकाणी आपण फाईल ट्रान्सफर या ठिकाणी टॅप करायचं आहे. आपण आपल्या एक्सप्लोरर मध्ये मोबाईलवर क्लिक करूया. इंटरनल स्टोरेजवर डबल क्लिक करूया आणि या फोल्डरमध्ये जी काही इमेज किंवा फाईल आपल्याला ट्रान्सफर करायची आहे, कॉपी करायची आहे, ती आपण यामधून डायरेक्ट कॉपी करू शकतो. आपण या थंबनेलवर राईट क्लिक करूया आणि न्यू स्लाइड घेऊया. या न्यू स्लाइडवर आपल्याला इमेज इन्सर्ट करायची आहे, म्हणून आपण इन्सर्ट या टॅबवर जाऊ आणि पिक्चरच्या खाली ड्रॉप डाऊन क्लिक करू. तिथे आपल्याला धिस डिव्हाइस हा पर्याय दिसतोय. आपली फाईल एक नुकतीच आपण मोबाईल मधून डॉक्युमेंट या फोल्डर मध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आपण या फाईलवर क्लिक करूया आणि इन्सर्ट वर आपण क्लिक करतोय. आपली इमेज या स्लाइडवर इन्सर्ट झालेली आहे. इमेज फॉर्मॅट करताना सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचा आकार. या चित्राची लांबी रुंदी कमी करताना फक्त एका बाजूने म्हणजे उंची जर आपण कमी केली तर ते अशा प्रकारे विचित्र दिसेल, किंवा रुंदी जर आपण कमी केली तर ते असं विचित्र दिसणार आहे. म्हणून चित्र रिसाइज करताना प्रोपोर्शनेट म्हणजे प्रमाणात केलं पाहिजे. त्याचा हा जो कोपरा आहे हा शिफ्ट दाबून कमी करता येतो किंवा जास्त करता येतो, म्हणजे ते चित्र प्रमाणात लहान मोठं होईल. आपण फॉर्मॅट मधून हा जो क्रॉप प्रकार आहे हा बघूया. क्रॉप म्हणजे आपल्याला चित्र कमी करता येईल. आपण उजवीकडून इतकं कमी करू शकतो, डावीकडून कमी करू शकतो, वरून खालून अशा प्रकारे आपण कमी करू शकतो आणि बाहेरच्या बाजूला क्लिक केलं की ते क्रॉप होऊन जातं, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या आकारात ते कट होतं. आपण दुसरा पर्याय क्रॉपचा बघूया. फॉर्मॅट टॅब मध्ये हे जे क्रॉप आहे त्या खाली
हा ड्रॉप डाऊन क्लिक करू आपण आणि त्यामध्ये आपल्याला क्रॉप टू शेप हा पर्याय दिसेल. यामधून आपण कोणत्याही आकारामध्ये आपलं चित्र कट करू शकतो, क्रॉप करू शकतो. आपण हा ओव्हल शेप निवडून बघूया काय होतं नक्की. आपलं चित्र ओव्हल या शेप मध्ये क्रॉप झालेलं आपल्याला दिसतंय. अजून दुसरा पर्याय जो आहे तो आपण बघूया, आस्पेक्ट रेशिओ. जर आपल्याला 1:1 हा रेशिओ पाहिजे असेल तर आपल्याला अशा प्रकारे चित्र क्रॉप झालेलं दिसणार आहे. आपण हे चित्र ऍडजस्ट पण अशा प्रकारे करू शकतो. अजून दुसरा पर्याय आपण बघूया. ड्रॉप डाऊन मध्येच आस्पेक्ट रेशिओ मध्ये आपल्याला बरेचसे पर्याय या ठिकाणी दिसत आहेत. आपण जर 4:5 हा पर्याय निवडला तर अशा प्रकारे चित्र आपलं क्रॉप झालेलं आपल्याला दिसेल आणि आपण ते असं ऍडजस्ट करू शकतो. पर्याय म्हणजे आपण या ड्रॉप डाऊन वर क्लिक करून क्रॉप टू शेप हा पर्याय क्लिक करून ओव्हल किंवा इथे उपलब्ध कोणताही आकार घेऊ शकतो. आपण ओव्हल शेप निवडून बघूया. आपलं चित्र गोल आकारामध्ये क्रॉप झालेलं दिसतंय. आपण शिफ्ट दाबून हे कोपऱ्याचा हँडल कमी जास्त करू शकतो, म्हणजे प्रमाणबद्धरित्या आपलं चित्र कमी किंवा जास्त होणार आहे. आपलं चित्र सिलेक्ट केलेलं असतानाच आपल्याला फॉर्मॅट टॅब मधून पिक्चर स्टाईल्स आहेत बऱ्यापैकी, तर त्यावर क्लिक करून वेगवेगळे पर्याय निवडता येतील. यापैकी आपण आपल्या आवडीचा पर्याय घेऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिसतोय पिक्चर बॉर्डर. यावर आपण क्लिक करून या बॉर्डरचा रंग निवडू शकतो. आपण जर असा वेगळा रंग निवडला तर छान दिसेल. आपण आपल्या आवडीचा कोणताही रंग या ठिकाणी निवडू शकतो. आपल्या बॉर्डरची जी थिकनेस आहे ती आपल्याला या ठिकाणी कमी किंवा जास्त करता येईल. इथे आपल्याला कमी करता येतं, जास्त सुद्धा आपल्याला आवडीप्रमाणे करता येईल. पुढचा जो पर्याय आहे पिक्चर इफेक्ट्स, यामध्ये बघूया प्रीसेट्स जे आहेत तर आपण त्यामधून काही निवडू शकतो. शॅडो, आपल्या चित्राला जर शॅडो द्यायची असेल तर या ठिकाणी आपल्याला शॅडो सुद्धा निवडता येईल. रिफ्लेक्शन, आपल्या चित्राचं प्रतिबिंब जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण हे पर्याय वेगवेगळे निवडू शकतो. ग्लो, जर आपल्या चित्राला चमक दाखवायची असेल तर आपण यापैकी पर्याय निवडू शकतो. आपण हा ग्लो
रंग बदलू शकतो किंवा त्याचा आकार कमी जास्त करू शकतो. सॉफ्ट एजेस आपल्याला कमी जास्त या ठिकाणी करता येतील. बेवल बेवलमध्ये जर आपण अशा प्रकारचं राऊंड बेवल निवडलं तर कसं दिसेल हे आपण बघूया. आपण हा वेगळा पर्याय सुद्धा निवडू शकतो. यापैकी जो पर्याय आपल्याला योग्य वाटेल तो आपण निवडूया. त्यानंतर 3D रोटेशन मध्ये आपण अनेक पर्याय आहेत, त्यापैकी आपल्या आवडीचा पर्याय निवडू शकतो. आपण नवीन स्लाइड घेतलेली आहे आणि आपल्याला इंटरनेटवरून एखादं चित्र डाउनलोड करायचं आहे. आपण या इन्सर्ट टॅब मध्ये जाऊया, पिक्चरच्या खाली असलेल्या ड्रॉपडाऊन वर क्लिक करूया आणि ऑनलाईन पिक्चर्स हा पर्याय आपण निवडूया. आपल्याला विशिष्ट प्रकारचं चित्र जर पाहिजे असेल तर तो विषय आपण या ठिकाणी लिहू शकतो. जर आपल्याला इमारतींचं चित्र पाहिजे तर आपण बिल्डिंग्स लिहूया. आपल्याला खूप साऱ्या बिल्डिंगचे चित्र या ठिकाणी दिसतील. आपल्याला जर हा टॉवर आवडला आणि त्यावर क्लिक करू आणि इन्सर्ट वर आपण क्लिक करूया. आपलं चित्र या ठिकाणी इन्सर्ट झालेलं आहे. आपण शिफ्ट दाबून रिसाइज करू शकतो. या चित्राचा वापर आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.